कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम विराजमान झालेले आहेत। रुपाराणी निकम यांना 46 मतं मिळालेली आहेत। काँग्रेसच्या सचिन शेंडेंना 35 मतं मिळाली। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, विक्रांत बरोबर आहे। या ठिकाणी महापौर निवड जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे। हात उंचावून खरं तर प्रत्येक नगरसेवकाचे या ठिकाणी मत नोंदवलं जात आहे। पीठासन अधिकारी म्हणून या ठिकाणी अमोल येडगे जे जिल्हाधिकारी आहेत ते बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया आता महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये सुरू आहे। आपल्याला सगळे भगवे पेटे परिधान करून असलेले सगळे नगरसेवक पाहायला मिळतात। ते सगळे महायुतीचे आहेत, ज्यांनी हा हात उंचावून आत्ताच या ठिकाणी आपलं मत नोंदवलेलं आहे। महापौर पदासाठी जे रुपाराणी निकम यांना सर्वांनी मतदान केलेलं आहे, जे जवळपास 43 इतका मतदान झालेले आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार आहेत, जे पांढऱ्या टोप्या परिधान करून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात। आता अधिकृत घोषणा जी आहे ती काही वेळातच या ठिकाणी होईल। मात्र हात उंचावून ज्यांनी मतदान केलं होतं तो आकडा आता 46 पर्यंत गेला, त्यामुळं या ठिकाणी औपचारिकता बाकी आहे। नवीन महापौर म्हणून आता रुपाराणी निकम यांची त्या ठिकाणी वर्णी जी आहे ती लागलेली आहे, त्यामुळे निश्चितच महायुतीचा हा महापौर या ठिकाणी बसणार आहे आणि उपमहापौर म्हणून अक्षय जर्ग यांचे नाव जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यांच्या देखील मतदान प्रक्रिया आता महापौर पदाची निवड प्रक्रिया झाल्यानंतर होणार आहे। मात्र आता महापौर पदाची ही निवड प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि ठिकाणी रुपाराणी निकम या कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या आता नवीन निवडून आलेल्या महापौर म्हणून त्या ठिकाणी त्याची वर्णी लागणार आहे। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।